आणि एबीपी माझा. या सगळ्यांचा आक्रोश आपल्याला माणूस म्हणून हेलावून टाकतो आणि अस्वस्थही करतोय. हातातोंडाशी आलेलं सोयाबीन हे पावसानं हिरावलं, त्यामुळे आता जगायचं कसं? धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी विचारलेला हा प्रश्न आहे. प्रेरणा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होतीये, गावांना महापुराचा विळखा बसलाय. काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये कंबरभर पाणी साचलंय. आपण सोयाबीनच्या शेतात आहोत. खरं तर हे काढणीला आलेलं सोयाबीन आहे, मात्र हे काढायचं कसं हा प्रश्न आहे. या सोयाबीनतून अक्षरशः पाण्याचे पाट वाहत आहेत. एक पाऊल रुतवावं लागतो चिखलात आणि दुसरा पाऊल काढावं लागतो. हे चिखलातून हे सोयाबीन कसं काढायचं हा आता शेतकऱ्यासमोरचा प्रश्न आहे. काय परिस्थिती रात्रीपासून पावसाची आणि सोयाबीनची काय परिस्थिती? मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळ बघा ही काय आमच्या कर्माची फळं किंवा तुमच्या कर्माची. आज सोयाबीनला 30-35 हजार रुपये एकरी आम्ही खर्च करतो. सोयाबीन काढायचं कसं? पाण्याचं लोट व्हायला लागले. सोयाबीनला तर काय ही दाना फुगलेला नाही. अवस्था अशी इतकी बिकट आहे आणि तुम्ही आम्हाला शेतकरी 8,500 मदत करता. आमचा खर्च 30-35 हजार व्हायला लागलाय आणि आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे. 5 महिने झाले पाऊसच बंद नाही. 5 महिन्यापासून पाऊस पडतो. आज काहीच करता येईना, गेले रानात जाता येईना, खर्च करून उपयोग होईल. शेतकऱ्याचं नियोजनच सोयाबीनच्या पिकावर असतंय. दिवाळी, लेकरांच्या शाळेच्या फीस आणि पुढचे गहू, ज्वारी, हरभऱ्याची जी पेरणी असते या सोयाबीन मधून येणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असते. आता सगळे म्हणतात नुकसान भरपाई द्या सोयाबीनची, सगळं मान्य आहे. नुकसान भरपाई तुम्ही दिल्यावर शेतकऱ्याचा संसार थोडा फुलल, पण पुढची पेरणी करणार कशा आहोत तुम्ही? आता मी तुम्हाला ह्या झाडाच्या काही शांगा तोडल्यात, हे काही दाखवतो. ह्या काही उगवायला चालू झालं, हे उगवायला चालू झालं सोयाबीन झाडाला आहे असं. म्हणजे कसे तुम्ही करणार आहोत? सरकारने विचार करून जे कसतात ना शेतकरी त्यांना मदत दिली पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे साहेब. तुमच्या माध्यमातून तुम्ही इथवर आला, आभारी आहे आम्ही तुमचं. एवढ्या पावसामध्ये तुम्ही इथवर आला, कमीत कमी शेतकरीची जाण तुमच्या चॅनलला तरी मिळाली. हे तुमच्या माध्यमातून आमचं सरकार पुस्तकच जाईल, की तुमचा आम्ही आभारी आहोत. आमच्यान कोणी आलेलं नाही. आता आम्ही परवा मंडळाधिकाऱ्याला बोलवलं होतं, मंडळाधिकारी आले होते, पण वस्तुस्थिती अशा सारखा धुवाधार पाऊस चालू आहे. अधिकारी शेवटी माणूसच आहे ना, त्याने तरी काय करावं आणि कुठवर पण म्हणजे शिवारामध्ये फिरावे. सरकारनं पुढे पेरणीसाठी ही मदत करावी, या पंचनाम्याची वाट पाहू नये आणि सरसकट मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होतीये. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव.